Hello everyone, in this video we discuss application of spectrophotometry. या व्हिडिओमध्ये आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रीची ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. Here first advantage of spectrophotometry is qualitative analysis. Spectrophotometry used for qualitative analysis. आपलं जे पहिलं ॲडव्हान्टेज आहे किंवा पहिलं ॲप्लिकेशन आहे स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचं ते म्हणजे क्वालिटेटिव्ह अनालिसिस. क्वालिटेटिव्ह अनालिसिससाठी आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रीचा वापर करतो. आता आपण अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा विचार केला तर दोन मेन अॅनालिटिकल केमिस्ट्रीचा पर्पज काय तर क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, आणि त्यातलं क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्री मधून आपण इथे करतो. आता हे क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं होतं? आता जे मॉलिक्युल्स आहेत ते ठराविक वेव्हलेंथची लाईट कशी ॲब्झॉर्ब करतात, का ॲब्झॉर्ब करतात, ते आता आपण इथे पुढे बघणार आहोत. आता हे जे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे कसं केलं जातं युजिंग स्पेक्ट्रोफोटोमेट्री, तर इथे आपल्याला काही ॲब्झॉर्प्शन बँड मिळतात. आपण काय करतो, एखादं सॅम्पल आपल्या सॅम्पल होल्डरमध्ये घेतो आणि वेगवेगळ्या वेव्हलेंथला आपण ॲब्झॉर्बन्स इन्क्रीजिंग ऑर्डर वेव्हलेंथच्या इन्क्रीजिंग ऑर्डरला आपण UV विजिबल रिजनमध्ये ॲब्झॉर्बन्स चेक करतो. आता इथे काही ठराविक वेव्हलेंथला तो मॉलिक्यूल मॅक्झिमम इंटेन्सिटी असलेला ॲब्झॉर्प्शन बँड देतो, आणि असे जे बँड आहेत ह्या बँडवरनं आपण ॲब्झॉर्प्शन बँडवरनं क्वालिटेटिव्ह अनालिसिस करतो. आता इथे स्क्रीनवर तुम्हाला काही मॉलिक्युल्स दिसत आहेत, काही ग्रुप दिसत आहेत, त्यांचे एक्झाम्पल्स आपण इथे बघतोय आणि त्यांचा लॅम्बडा मॅक्स ज्याच्यावरून आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस करणार आपण ते आपल्या इथे बघायला मिळतंय, इमॅक्स मिळतोय आणि सॉल्व्हंट कोणतं आपण वापरलं हे टेबल तुम्हाला बघायला मिळतोय. आता इथे इथे इथिन ग्रुप आहे, इथिलीन ग्रुप आहे, कार्बोनिल ग्रुप आहे, कार्बोक्सिलिक ऍसिड ग्रुप आहे, डाईन ग्रुप इथे आपल्याला बघायला मिळतोय. असे वेगवेगळे ग्रुप इथे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यानुसार त्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. त्यानंतर इथे लॅम्बडा मॅक्स पर्टिक्युलर ग्रुपसाठी कुठे कुठे ॲब्झॉर्बन्स बँड आपल्याला हाय इंटेन्सिटीचा बघायला मिळतो, ई मॅक्स इथे आपल्याला बघायला मिळतोय आणि कोणकोणती सॉल्व्हंट इथे आपण वापरतो हे सगळं तुम्हाला बघायला मिळतंय. म्हणजे प्रत्येक मॉलिक्युलला सेपरेट असा लॅम्बडा मॅक्स म्हणजे एक बँड ॲब्झॉर्प्शन बँड आपल्याला बघायला मिळतो, आणि त्या ॲब्झॉर्प्शन बँडवरनं आपण त्या मॉलिक्युल आपल्या सॅम्पलमध्ये आहे की नाही, तो ग्रुप आपल्या सॅम्पलमध्ये आहे की नाही हे आपण स्टडी करू शकतो. या प्रकारे आपण क्वालिटेटिव्ह अनालिसिस आपण आपल्या सॅम्पलचं करू शकतो. आता हे करत असताना दोन महत्वाचे पॉइंट येतात, ते आपण आता डिस्कस करणार आहोत. एक म्हणजे क्रोमोफोर आणि दुसरा म्हणजे ऑक्झोक्रोम. आता हे क्रोमोफोर आणि ऑक्झोक्रोम काय आहेत, ते काय रोल प्ले करतात हे आता आपण बघणार आहोत. आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवली इथे, एक तुम्ही स्क्रीनवर टेबल बघितलात, त्यामध्ये काही ग्रुप बघितलात आणि त्यामध्ये तुम्ही लॅम्बडा मॅक्स बघितलात. म्हणजे कोणकोणते मॉलिक्यूल ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये किंवा स्पेक्ट्रोफोटोमेट्रीने आपण स्टडी करू शकतो हे तुम्ही इथे ॲज अ टेबलर फॉर्म मध्ये तुम्ही बघितलात. जर तुम्ही बघितलं असाल तर इथे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कार्बोनिल ग्रुप, सी डबल बॉन्ड ओ, हे जे ग्रुप आहेत किंवा बेन्झिन रिंग रिलेटेड जे कंपाऊंड्स आहेत हे इथे आपल्याला ॲब्झॉर्प्शन बँड दाखवतात. म्हणजे स्पेक्ट्रोफोटोमेट्रीमध्ये हे मॉलिक्युल आपण स्टडी करू शकतो. जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर इथे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड जिथे डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड आहे, असे कंपाऊंड जनरली आपण UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीने स्टडी करू शकतो. किंवा असे कंपाऊंड की ज्यावर लोन पेअर आहे, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, असे कंपाऊंड्स जिथे कुठच्याही फंक्शनल ग्रुपवर फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत असे कंपाऊंड आपण इथे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीने स्टडी करू शकतो. त्यातूनच काही कन्सेप्ट आले, एक क्रोमोफोर आहे आणि सेकंड वन आहे ऑक्झोक्रोम. आता क्रोमोफोर म्हणजे काय की ज्या कंपाऊंडमुळे ज्या ग्रुपमुळे फंक्शनल ग्रुपमुळे तुमच्या कंपाऊंडला कलर येतो किंवा तुमचा कंपाऊंड लाईट ॲब्झॉर्ब करतो,
असा जो ग्रुप आहे त्याला आपण क्रोमोफोर असं आपण म्हणतो. आता ह्या क्रोमोफोर मध्ये कोणकोणते ग्रुप येतात? एक इथिन ग्रुप आहे, कारण इथे डबल बॉन्ड आहे. आपण जेव्हा थेरी बघितली तेव्हा थेरी मध्ये आपण काय बघितलं, तर वेगवेगळे ट्रान्झिशन आपण बघितली. म्हणजे सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन, पाय टू पाय स्टार ट्रान्झिशन, सिग्मा टू पाय स्टार ट्रान्झिशन, एन टू पाय स्टार ट्रान्झिशन, पाय टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन, ही वेगवेगळी ट्रान्झिशन आपण बघितली. त्यामध्ये जे कंपाऊंड्स आहेत किंवा जे ग्रुप आहेत जे आपल्याला इथे सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन देतात, म्हणजे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड, सॉरी म्हणजे सॅच्युरेटेड कंपाऊंड. हे सॅच्युरेटेड कंपाऊंड युव्ही विजिबल बँड मध्ये जास्तीत जास्त ऍब्झॉर्बन्स दाखवत नाही, ते फार युव्ही रिजनला ऍब्झॉर्बन्स दाखवतात. हे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं जेव्हा आपण स्पेक्ट्रोस्कोपीची थेअरी बघत होतो. पण जे कंपाऊंड आहेत जे एन टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, एन टू पाय स्टार ट्रान्झिशन दाखवतात, ते जे कंपाऊंड आहेत हे युव्ही विजिबल रेंज मध्ये ऍब्झॉर्बन्स दाखवतात. हे आपण लास्ट टाइम बघितलं होतं. आता इथे जे जे कंपाऊंड आहेत म्हणजे इथिन किंवा अल्किन किंवा अल्काइन, हे जे ग्रुप आहेत ज्यामध्ये डबल बॉन्ड आहे, तिथे पाय इलेक्ट्रॉन आहे. पाय इलेक्ट्रॉन ट्रान्झिशन आपल्याला दाखवतो, ऍब्झॉर्प्शन बॉन्ड आपल्याला देतो, कारण तो पाय टू पाय स्टार हे ट्रान्झिशन आपल्याला दाखवतो. त्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड आहेत की ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन ऑक्सिजनवर आहे, सोबत पाय इलेक्ट्रॉन सुद्धा आहेत. म्हणजे इथे पाय टू पाय स्टार आणि एन टू सिग्मा स्टार किंवा एन टू पाय स्टार, एन टू एन स्टार ह्या प्रकारचं ट्रान्झिशन आपल्याला बघायला मिळू शकतं. त्यामुळे ज्या कंपाऊंडवर फ्री इलेक्ट्रॉन आहेत किंवा जिथे अनसॅच्युरेशन आहे असे कंपाऊंड आपल्याला इथे ऍब्झॉर्प्शन देतात. आणि हे जे ग्रुप आहेत, कार्बोनिल ग्रुप असेल, अल्केन ग्रुप असेल, अल्काइन ग्रुप असेल, कॉन्जुगेटेड डाईन्स असतील किंवा अल्किनला कॉन्जुगेटेड कार्बोनिल ग्रुप असेल, असे जे कंपाऊंड आहेत किंवा बेन्झिन रिंग आहे जिथे कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड आपल्याला बघायला मिळतात, 3 डबल बॉन्ड आपल्याला म्हणजे 3 पाय बॉन्ड्स आपल्याला बघायला मिळतात, असे कंपाऊंड, असे जे ग्रुप आहेत कॉन्जुगेटेड डबल बॉन्ड्स, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, कार्बोनिल, हे कंपाऊंड आपल्याला त्या कंपाऊंडमुळे मॉलिक्यूल लाईट ऍब्झॉर्ब करतो, युव्ही विजिबल रिजन मध्ये ऍब्झॉर्ब करतो. म्हणून त्या कंपाऊंड्स, त्या ग्रुपला आपण क्रोमोफोर असं आपण म्हणतो. तो जो ग्रुप आहे कार्बोनिल ग्रुप, अल्किन ग्रुप, अल्काइन ग्रुप, कॉन्जुगेटेड डाईन ग्रुप, ह्याला आपण क्रोमोफोर असं आपण म्हणतो. आणि ऑक्झोक्रोम म्हणजे काय, तर ऑक्झोक्रोम हा असा ग्रुप आहे जो मॉलिक्यूल ऍब्झॉर्ब, जे मॉलिक्यूल लाईट ऍब्झॉर्ब करतात त्यांच्यामध्ये असा एक ऍडिशनल ग्रुप असतो की जो असल्यामुळे जी इंटेन्सिटी आहे बँडची हाईट आहे, पीक हाईट आहे, ही वाढते. असा जो ग्रुप आहे ह्याला ऑक्झोक्रोम असं आपण म्हणतो. ऑक्झोक्रोममुळे मॉलिक्यूल लाईट ऍब्झॉर्ब करत नाही, पण ऍब्झॉर्ब करण्याची जी इंटेन्सिटी ऑफ लाईट ऍब्झॉर्ब करण्याची कॅपॅसिटी आहे ती वाढवण्याचं काम जो ग्रुप करतो त्याला ऑक्झोक्रोम असं आपण म्हणतो. क्रोमोफोरमुळे आपला मॉलिक्यूल लाईट ऍब्झॉर्ब करतो, क्रोमोफोरिक ग्रुप असेल तर, आणि त्यामुळे आपल्या कंपाऊंडला कलर येतो. पण ऑक्झोक्रोम लाईट ऍब्झॉर्ब म्हणजे लाईट ऍब्झॉर्ब किंवा कलरसाठी ऑक्झोक्रोम हा ग्रुप नसतो. फक्त जो कलर आहे त्याची इंटेन्सिटी वाढवण्याचं काम, लाईट ऍब्झॉर्प्शनची कॅपॅसिटी वाढवण्याचं काम जो ग्रुप करतो त्याला ऑक्झोक्रोम असं आपण म्हणतो. आता हे क्रोमोफोर आणि ऑक्झोक्रोम ह्याबद्दल आपण थोडं डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. त्याची एक्झाम्पल आपण इथे बघणार. पहिलं एक्झाम्पल आहे ते म्हणजे डाईन्स अँड पॉलिन्स. डाईन्स म्हणजे काय की ज्या कंपाऊंड मध्ये 2 डबल बॉन्ड असतात त्यांना डाईन्स असं आपण म्हणतो. आणि पॉलिन्स म्हणजे 2 पेक्षा जास्त डबल बॉन्ड असलेलं कंपाऊंड. आता ह्याबद्दल आपण बघूया. एक्सटेन्शन ऑफ कॉन्जुगेशन इन अ कार्बन चेन is always associated with pronounced shift toward longer wavelength and usually toward greater intensity. आता इथे काय म्हटलंय बघा, तुमच्याकडे जर डाईन्स असतील किंवा पॉलिन्स असतील म्हणजे एकापेक्षा जास्त डबल बॉन्ड असलेले कंपाऊंड असतील, पण त्याच्यासाठी काय क्रायटेरिया आहे, ते कॉन्जुगेशन मध्ये असणं गरजेचं आहे, अल्टरनेट पोझिशनला असणं गरजेचं आहे. आणि असे अल्टरनेट पोझिशनला डबल बॉन्ड असतील तर आपल्याला
जो ऍब्झॉर्बन्स पीक आहे तो लॉंगर वेव्हलेंथला शिफ्ट झालेला आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे टुवर्ड्स व्हिजिबल रिजन तो आपल्याला बघायला मिळतो आणि त्याची इंटेन्सिटी सुद्धा चांगली असते. आणि त्यासाठी इथे एक्झाम्पल सुद्धा दिलेली आहे. आता हा जो डाईन्स जो कॉन्ज्युगेशन मुळे जो लॉंगर वेव्हलेंथला आपला पीक शिफ्ट झालेला आहे, ऍब्झॉर्प्शन बँड शिफ्ट झालेला आहे, त्याला अजून एक नॉमेनक्लेचर किंवा त्याला अजून एक नाव असं दिलं जातं की त्याला बॅथोक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो, ऑर रेड शिफ्ट. बॅथोक्रोमिक शिफ्ट किंवा रेड शिफ्ट असं आपण त्याला म्हणतो. आता इथे टेबल दिलं आणि टेबलमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल दिले. आता इथे पहिलं एक्झाम्पल आहे इथिलिनचं. 165 नॅनोमीटरला लॅम्बडा मॅक्स आपल्याला बघायला मिळतो आणि 1000 ही त्याची इंटेन्सिटी, 10,000 ही इंटेन्सिटी एवढी तो दाखवतो. त्यानंतर पुढे एक अजून कंपाऊंड आहे, अल्किनच आहे, सिंगल डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड आहे, पण ट्रान्स तिथे कॉन्फिगरेशन बघायला मिळतं. ह्या केसमध्ये 184 जेवढं वेव्हलेंथ ला ऍब्झॉर्प्शन पीक मिळतो आणि 10,000 एवढी इंटेन्सिटी आहे. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे ते कॉन्ज्युगेशन बघायला मिळते. 2 डबल बॉन्ड आहेत. हे डाईन आहे, 1,3 डाईन. हा डाईन मध्ये 1 आणि 3 पोझिशनला इथे डबल बॉन्ड आहे आणि ते कॉन्ज्युगेशन मध्ये, त्यामुळे लॅम्बडा मॅक्स 217 217 आणि 20,000 एवढी इंटेन्सिटी आपल्याला बघायला मिळते. सिमिलर एक्झाम्पल खालच्या साईडला दिलेलं आहे. असं जर आपण एक्झाम्पल बघत गेलो तर शेवटचं जे एक्झाम्पल आहे जिथे 5 डबल बॉन्ड आहेत पण ते एकामेकाच्या कॉन्ज्युगेशन मध्ये आहेत, ह्या केसमध्ये 341 ला आपल्याला ऍब्झॉर्प्शन बघायला मिळतं. म्हणजे जसे जसे डबल बॉन्ड वाढत जातील एखाद्या कार्बन चेन मधले, पण ते कॉन्ज्युगेशन मध्ये हवे, कॉन्ज्युगेशन मध्ये असलेले डबल बॉन्ड वाढत जातील, तसं जो ऍब्झॉर्बन्स आहे हा अल्ट्राव्हायोलेट रिजन कडे युव्ही रिजन कडे येतो, लॉंगर वेव्हलेंथला शिफ्ट होतो. या शिफ्टला बॅथोक्रोमिक शिफ्ट किंवा रेड शिफ्ट असं सुद्धा आपण म्हणतो. फक्त काय क्रायटेरिया आहे, जितके डबल बॉन्ड वाढतील ते एकामेकाच्या कॉन्ज्युगेशन मध्ये असणं गरजेचं आहे. आता हे का होतं, तर आपण काही रेझोनन्स इफेक्ट आपण शिकलेलो आहोत. एफवाय ला कुठे रेझोनन्स इफेक्ट आपण शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण इंडक्शन किंवा इंडक्टिव्ह इफेक्ट आपण तिथे शिकलेलो आहोत. आता हे रेझोनन्स इफेक्ट आणि इंडक्शन इफेक्ट म्हणजे काय, तर जे इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय इलेक्ट्रॉन जे लुजली बॉन्डेड, पाय इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन, हे त्या कंपाऊंड मध्ये एका फिक्स पोझिशनला नसतात, ते फिरत असतात आणि ते ज्या ज्या पोझिशनला फिरतात त्यावरून आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढतो. हे तुम्ही ऑलरेडी शिकलेले आहात. जेवढे हे फ्री इलेक्ट्रॉन जास्त, जेवढा रेझोनन्स जास्त, जेवढा इंडक्टिव्ह इफेक्ट जास्त, तेवढा आपला जो ऍब्झॉर्बन्स आहे हा युव्ही कडनं व्हिजिबल रिजन कडे किंवा लॉंगर वेव्हलेंथ कडे शिफ्ट होतो. का होतो, कारण हे जे पाय इलेक्ट्रॉन आहेत किंवा एन इलेक्ट्रॉन किंवा फ्री इलेक्ट्रॉन आहेत हे लुजली बॉन्डेड असतात. लाईट त्यांच्यावर पडल्यावर ते लगेच एनर्जी ऍब्झॉर्ब करून शिफ्ट होऊ शकतात. पण जे कोव्हॅलंट बॉन्ड, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात, सॅच्युरेटेड कंपाऊंड मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन असतात ते फिक्स असतात. कोव्हॅलंट बॉन्ड हा स्ट्रॉंग आहे, ते इलेक्ट्रॉन ब्रेक होऊ शकत नाहीत सहजासहजी. त्यामुळे ते ह्या प्रकारचं एक्साइटेशन दाखवू शकत नाहीत. पण जे पाय इलेक्ट्रॉन आहेत लुजली बॉन्डेड आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत लुजली बॉन्डेड आहेत, हे लुजली बॉन्डेड असल्यामुळे लाईट त्यांच्यावर पडल्यावर ते एनर्जी कॅच करतात, घेतात आणि लगेच एक्साइटेड होतात. त्यामुळे जास्त रेझोनेशन असलेले जे कंपाऊंड आहे जिथे त्याची जास्त रेझोनेटिंग स्ट्रक्चर, ते आपल्याला लॉंगर वेव्हलेंथला ऍब्झॉर्प्शन देतात. हे सिंपल लॉजिक ह्या इथे आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे कार्बोनिल कंपाऊंड किंवा कार्बोनिल ग्रुप. त्याला आपण क्रोमोफोर असं आपण म्हणू, कारण तो आपल्या कंपाऊंड मध्ये कलर इम्पार्ट करतो. तो ग्रुप असल्यामुळे आपल्या कंपाऊंडला कलर आला म्हणून त्याला आपण क्रोमोफोर असं आपण म्हणतो. ह्या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये डबल बॉन्ड आहे आणि ऑक्सिजनवर फ्री इलेक्ट्रॉन सुद्धा आहे. त्यामुळे पाय इलेक्ट्रॉन आणि फ्री इलेक्ट्रॉन असल्यामुळे ते इथे ते एक्साइटेशन आपल्याला बघायला मिळतं त्याचं. आणि
आपल्याला पीक मिळतो. पण हा पीक हा वीक असतो. हा जो कार्बोनिल कंपाऊंड मुळे जो पीक मिळतो हा वीक असतो. काय म्हटलंय बघा, ऑल द कार्बोनिल डेरिव्हेटिव्ह एक्झिबिट वीक ऍब्झॉर्प्शन बिटवीन 250 and 350 nanometer, and this is only marginal use in determining structure. आणि ह्यांचा मार्जिनल यूज होतो, कमी यूज होतो, कारण हे जे पीक आहे त्यांची इंटेन्सिटी कमी असते. पीक मिळतो, हायर वेव्हलेंथला मिळतो, लॉंगर वेव्हलेंथला मिळतो, बॅथोक्रोमिक शिफ्ट होते, पण इथे आपल्याला जो पीक आहे हा वीक आपल्याला इथे बघायला मिळतो. However, conjugated carbonyl derivatives always exhibit stronger absorption. आपण इथे जे कॉन्जुगेटेड आपल्याला इथे जे कार्बोनिल कंपाऊंड आहेत म्हणजे डबल बॉन्ड बरोबर कॉन्जुगेशन असलेले हे आपल्याला इथे हाय इंटेन्सिटी असलेला पी देतात. म्हणजे इथे जो कार्बोनिल कंपाऊंड आहे ह्याला जर आपण क्रोमोफोर असं आपण म्हटलं तर त्याच्याबरोबर जो कॉन्जुगेशन मध्ये डबल बॉन्ड आलाय त्याला आपण ऑक्झोक्रोम म्हणू शकतो, कारण तो इंटेन्सिटी वाढवतोय पीकची. म्हणजेच कार्बोनिल कंपाऊंड हे आपल्याला लॉंगर वेव्हलेंथला ऍब्झॉर्प्शन देतात, पण त्यांचा पीक हा वीक असतो. पण जर कॉन्जुगेशन मध्ये डबल बॉन्ड या कंपाऊंड मध्ये आला किंवा कॉन्जुगेशन मध्ये दुसरा पाय इलेक्ट्रॉन असलेला किंवा फ्री इलेक्ट्रॉन असलेला ग्रुप ह्या कंपाऊंड बरोबर आला तर ह्याची इंटेन्सिटी वाढते. ह्या कार्बोनिल ग्रुपचे जे पीक आहेत त्यांची इंटेन्सिटी वाढते. आणि हे जे असे ग्रुप आहेत, ही जी इंटेन्सिटी वाढवणारे ग्रुप, इंटेन्सिटी वाढते, ही जी शिफ्ट आहे ह्याला हायपरक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. हायपरक्रोमिक शिफ्ट असं सुद्धा ह्याला नॉमेनक्लेचर आहे. आता थर्ड एक्झाम्पल आहे ते म्हणजे बेन्झिन डेरिव्हेटिव्हचं. बेन्झिन डेरिव्हेटिव्ह एक्झिबिट मीडियम टू स्ट्रॉंग ऍब्झॉर्प्शन in the UV region. Band usually have characteristics fine structure and the intensity of absorption is strongly influenced by substitution. बेन्झिन कंपाऊंड आहेत हे सुद्धा UV रिजन मध्ये चांगल्या प्रकारचे मिडियम टू स्ट्रॉंग बँड देतात आणि त्यांची जी इंटेन्सिटी आहे ही त्याच्यावर असलेल्या फंक्शनल ग्रुपमुळे ही चेंज होते. त्याच्यावर इफेक्ट होतो. आता काही ऑक्झोक्रोम्स आहेत त्यांना वीक ऑक्झोक्रोम्स असं आपण म्हणतो. ते जर फंक्शनल ग्रुप म्हणून इथे वापरले असतात म्हणजे जनरली. फॉर एक्झाम्पल CH3 ग्रुप आहे, टोल्यून सारखा कंपाऊंड आहे त्याच्यावर CH3 ग्रुप असतो बेन्झिन रिंगवर. Cl ग्रुप आहे, OCH3 ग्रुप आहे. त्यानंतर काही ग्रुप्स आहेत जे कॉन्जुगेशन वाढवतात, म्हणजे ते कनेक्ट झाले की त्यांच्यामध्ये सुद्धा काही पाय इलेक्ट्रॉन असतात जे बेन्झिन रिंगच्या पाय इलेक्ट्रॉनच्या कॉन्जुगेशन मध्ये येतात. तसे काही ग्रुप आहेत CH2 म्हणजे इथिल ग्रुप किंवा C डबल बॉन्ड OR म्हणजेच केटोनिक ग्रुप किंवा NO2 जे कॉन्जुगेशन वाढवतात. काही जे ग्रुप आहेत जे pH डिपेंडेंट आहेत, असे वेगवेगळे ग्रुप बेन्झिन रिंग बरोबर असतात आणि ते इंटेन्सिटी जी आपल्या बेन्झिन रिंगची आहे किंवा ज्या कंपाऊंडची आहे ती कमी जास्त करण्याचं काम करतात. हा आहे आणि ही काही एक्झाम्पल तुम्हाला पुढे टेबलमध्ये बघायला मिळत आहेत. बेन्झिन, टोल्यून, क्लोरोबेन्झिन, ॲनिसॉल अशी काही वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत जिथे हे सबस्टिट्यूशन आहे ऑक्झोक्रोमचं ते लागल्यामुळे इंटेन्सिटीमध्ये काय इफेक्ट होतोय, काय फरक पडतोय हे तुम्हाला इथे बघायला मिळतं. आता ॲनिलीन आणि फिनॉक्साइड हे ग्रुप आहेत, त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, लोन पेअर इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजनवर एक आहे, ऑक्सिजनवर 2 आहेत आणि हे बेन्झिन रिंगच्या पाय इलेक्ट्रॉन बरोबर कॉन्जुगेशनमध्ये येतात आणि त्यामुळे इथे हाय इंटेन्सिटी आणि लॉंगर वेव्हलेंथला ॲब्झॉर्प्शन पीक हे ॲनिलीन आणि फिनॉक्साइड्स आपल्याला दाखवतात. ॲनिलीन अँड फिनॉक्साइड्स ions have strong UV absorption due to overlap of lone pair of nitrogen or oxygen with p16 of benzene ring. इथे पाय इलेक्ट्रॉन बेन्झिन रिंगचे आणि हे जे दोन ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत किंवा लोन पेअर आहे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये कॉन्जुगेशन होतं आणि आपल्याला चांगले स्ट्रॉंग ॲब्झॉर्प्शन पीक बघायला मिळतात. पण जर इथे प्रोटोनेशन झालं, कॉन्जुगेशनमध्येच चांगली रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघायला मिळतात, पण इथे जर प्रोटोनेशन झालं तर एक स्ट्रायकिंग चेंज आपल्याला ह्या ॲब्झॉर्प्शन पीकमध्ये बघायला मिळतो.
हे झालं ऑक्झोक्रोम आणि क्रोमोफोर बद्दल थोडी इंट्रोडक्शन. आता इथे जर तुम्ही अजून डिटेलमध्ये गेलात तर काही शिफ्ट बघायला मिळतात. त्यातली बॅथोक्रोमिक शिफ्ट आपण बघितली. ऑक्झोक्रोम ऍड झाल्यामुळे आपल्या कंपाऊंडचा ॲब्झॉर्बन्स लॉंगर वेव्हलेंथला शिफ्ट होतो, त्याला बॅथोक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. त्याला रेड शिफ्ट असं सुद्धा आपण म्हणतो. पण काही ग्रुप आहेत ज्या ग्रुपमुळे ॲब्झॉर्प्शन बँड हा शॉर्टर वेव्हलेंथकडे ढकलला जातो, त्याला इथे आपण हिप्सोक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. त्याला आपण हिप्सोक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. आता काही ऑक्झोक्रोम्समुळे आपला जो ॲब्झॉर्प्शन बँड आहे त्याचं हाईट वाढते, इंटेन्सिटी वाढते, त्याला हायपरक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. आणि काही ग्रुपमुळे हा जो पीक स्ट्रॉंग पीक आहे तो वीक होतो, त्याची इंटेन्सिटी कमी होते, त्याची पीक हाईट कमी होते, त्या शिफ्टला हायपोक्रोमिक शिफ्ट असं आपण म्हणतो. हे तुम्हाला पुढे सिलेबसमध्ये येईल किंवा तुम्हाला हे सिलेबसमध्ये झालेलं आहे. हे शिफ्ट आपला ऑक्झोक्रोम आणि क्रोमोफोर यांच्या इंटरॅक्शनमुळे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे ऑक्झोक्रोम आणि क्रोमोफोर यांची जी इंटरॅक्शन आहे ही सुद्धा स्पेक्ट्रोस्कोपीचा स्टडी करत असताना महत्त्वाची आहे. इथे आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सॉल्व्हंटचा इफेक्ट ॲब्झॉर्प्शन बँडवर कसा होतो तो आपण बघूया. ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर एखाद्या फंक्शनल ग्रुपचा इफेक्ट, ऑक्झोक्रोम किंवा क्रोमोफोरचा इफेक्ट आपल्या ॲब्झॉर्प्शन स्पेक्ट्रोस्कोपीवर, त्याच्या स्पेक्ट्रावर कसा होतो हा इथे आपण बघितला. नेक्स्ट लेक्चरला आपण सॉल्व्हंटचा इफेक्ट बघू. त्यानंतर आपल्याला फोटोमेट्रिक टायट्रेशन हा पार्ट बघायचा आहे आणि त्यानंतर हे युनिट आहे हे आपलं बऱ्यापैकी कव्हर होईल. त्यानंतर आपण वेगवेगळ्या रिव्हिजन्स आपण इथे घेऊ. आता इथे आपण थांबूया. थँक्यू.